श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः। ओम नमः शिवाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारे। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ। हर महादेव शंभो
गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव सर्वांनी टाळी वाजवायचे जय हो एक टाळी महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेवा पाताळेश्वर भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की श्री सूत महाराज की शिव महापुराण की पार्वती पतये हर हर महादेव ईश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडद्युत विनंद्युत पितांबरधारी आनंद कंद परमानंद प्राप्त करणारा जो भगवान शंकर परमात्मा आहे, तर त्या शंकर परमात्म्याचा कथानो चरित्रामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत. तिमिरातून तेजाकडे, अंधकारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, बद्धतेतून मुक्ततेकडे, जीवदशेतून शिवदशेकडे आणि दुःखातून सुखाकडे प्रत्येक प्राणी मात्राला घेऊन जाणारी जी कथा आहे, त्या कथेचं आपण सर्वजण या ठिकाणी रसपान करीत आहोत. आपल्या पुण्य पवित्रवान मोहिदे या गावामध्ये संपूर्ण परिसराच्या उपस्थितीमध्ये गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने सर्व तरुण बांधवांच्या उपस्थितीमध्ये परिश्रमाने आणि प्रयत्नाने प्रथमतः संपन्न होत असलेला रुद्राभिषेक सोहळा आणि शिव महापुराण आख्यान ज्ञानेज्ञ सोहळा आणि या शिव महापुराण आख्यान ज्ञानेज्ञ सोहळ्यातील आज आपला पंचम अर्थात 5वा दिवस आहे. आणि 5व्या दिवसाच्या सत्रामध्ये जेवढे काही सज्जन भाविक, भक्तिमती माता पिता, बाल गोपाल, तरुण वृद्ध, जेवढे काही सज्जन भाविक या ठिकाणी कथा श्रवण करण्याकरता उपस्थित आहेत, सर्व मायबापांना मनोभावे व्यासपीठावरून अभिवादन करतो, वंदन करतो आणि शिव महापुराण कथेला प्रारंभ करण्याचा प्रयत्न करतो. 5 दिवसापासून या ठिकाणी जी शिवगंगेची धारा वाहते,
त्या शिवगंगा स्वरूप धारेमध्ये आपण सगळेजण अवगाहन करीत आहात, स्नान करीत आहात. भगवान भोलेनाथाचा भक्तीमध्ये डुबून शिवकथेचा आपण सगळेच्या सगळे आनंद उपभोगत आहात. असं करता करता आज आपला पंचमर्ता 5वा दिवस निघून आला आणि आज नियोजित वेळेमध्ये आपल्याला भगवान भोलेनाथाच्या शंकर परमात्मा आणि आईसाहेब पार्वती माता यांच्या विवाह सोहळ्यापर्यंत पोहोचायचंच आहे. मागील सत्राचा जर आपण आढावा घेतला तर काल रात्रीच्या सायंकाळच्या सत्रामध्ये जी कथा आपण ऐकत होतो, जी कथा आपण श्रवण करत होतो, ते म्हणजे आईसाहेब सती मातेचं चरित्र. आणि त्या सती मातेच्या चरित्रामध्ये आपण श्रवण केलं की भगवान शंकर परमात्मा आणि आईसाहेब सती माता कथा श्रवण करण्याकरता अगस्त्य मुनींच्या आश्रमामध्ये गेले. एकटे गेले नाही तर तुलसीदास महाप्रभू राम कथेमध्ये चिंतन म्हणताय की एक बार त्रेता जुग माही संभू गए कुंभर ऋषी पायी संग सती जग जननी भवानी आणि पूजे ऋषी अतिवेश्वर. शिवजी कथा ऐकण्याकरता एकटे गेले नाही तर शिवजींच्या सोबत कोण गेली? कोण गेली? सती माता गेली. आणि तेव्हापासून पद्धत परंपरा पडली की कथा ऐकायला जात असताना एकट्याने जाऊ नये. शंकर जात असला तर त्याने सतीला सोबत न्यावं आणि एकटी सती माता जात असली तर तिने महादेवाला घरी ठेवू नये, त्याला पण ओढून ताणून आणावं. दोघांनी कथा ऐकली पाहिजे. दोघांनी का कथा ऐकावी त्याचं कारण आहे माय बाप. त्याचं कारण असं आहे की माणसाने पुण्य जर केलं तर ते पुण्य अर्ध पत्नीला भेटतच. माझं बोलणं समजून घ्या. पतीने पुण्य केलं तर अर्ध पत्नीला भेटत, पण पत्नीने पुण्य केलं तर ते पतीला मिळत नाही. याच्या उलट सांगतो की पतीने जर पाप केलं तर ते पाप पत्नीला भोगावं लागत नाही, पण पत्नीने जर पाप केलं तर ते पाप मात्र पतीला 100% भोगावं लागतं. म्हणजे महिला कथेला जास्त येत आहेत म्हणून मी त्यांच्या पार्टीने बोलतो असं माणसाने डोकं चालवायचं नाहीये. पतीच्या पुण्यामध्ये पत्नीचा हक्क का आहे त्याचं कारण असं आहे की पत्नीचा पतीसाठी त्याग आहे, पतीचा पत्नीसाठी त्याग नाहीये. मी तुम्हाला पटवून दिलं ऐका. मुलगी ज्या टायमाला माहेरी असते ना तिचं माहेरचं नाव पा. माहेरी असताना मुलीचं नाव असतं की तिचं नाव तिच्या नावाच्या पुढे कुमारी, बरोबर आहे ना. सर्वात पहिल्यांदा कुमारी, कुमारीच्या नंतर मुलीचं नाव, मुलीच्या बापाचं नाव, बापाचं आडनाव, बापाचं गाव, बापाचं पोस्ट, बापाचा तालुका आणि जिल्हा सुद्धा कोणाचा? बापाचा. आणि एकदा 4 चौघामध्ये त्या मुलीच्या डोक्यावरती तांदूळ पडले म्हणजे लग्न लावलं तर ती मुलगी सासरी येताना एक सुद्धा अक्षर सोबत आणत नाहीये. सगळं सोडून येते माहेरी. कसं? कुमारी पहिल्यांदा लावत होती, लग्न झाल्यावर नावाच्या पुढे काय लावते? बोला ना काका, काय लावते? सौभाग्यवती, बरोबर. सौभाग्यवती नंतर पत्नीचं तिचं नाव आणि तिच्या बापाचं जिथं नाव लागत होतं त्या नागेवरती कोणाचं नाव लावते? पतीचं नाव, पतीचं आडनाव, पतीचं गाव, पतीचं पोस्ट, पतीचा तालुका आणि जिल्हा सुद्धा. म्हणजे पतीसाठी एवढं सोडते आणि सगळं पतीचं स्वीकारते. त्याच्यामुळे पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे. आणि पुढे बोलू, पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क याच्यात नवल नाहीये, तर पतीच्या पदवीमध्ये सुद्धा पत्नीचा हक्क आहे. एखाद्या माय माऊलीचा पती जर मास्तर असेल तर पूर्ण गाव त्या बाईला कोणती बाई म्हणतो? कोणती बाई? मास्तरीन बाई. ठीक आहे. पती डॉक्टर असेल तर कोणती बाई? डॉक्टरीन बाई. पती महाराज असेल तर कोणती बाई? हा, ते आम्हाला नका लावू बरं का. पती मास्तर असेल तर पूर्ण गाव तिला म्हणतं मास्तरीन बाई. मास्तर कुठे गेले? मास्तरीन बाई अंगठा टेकू जरी असली तरी कोणती बाई?
मास्तरीनबाई. का मास्तरीनबाई? कारण तिचा पती कोण आहे? मास्तरीन आहे, मास्तर आहे. पण असं कधी झालं का की पत्नी शिक्षिका आहे आणि पती नागरगठ्ठे आहे, त्याला कोणी म्हणतं का मास्तर? म्हणत नाही. कारण असं की पत्नीचा पतीसाठी त्याग आहे. हे बघा, माय मावले जन्मभर उपवास तापास सोबत वैकल्य करतात फक्त पतीसाठी. एकादशीचा उपवास पतीसाठी, सोमवारचा उपवास पतीसाठी, संकट सोमवारचा उपवास पतीसाठी, महादेवाची पूजा पतीसाठी, आळंदीची वारी पतीसाठी, पंढरीची वारी, सर्व जेवढं काही करतात ना ते पतीसाठीच करतात. वट पौर्णिमा तुम्ही आठवा, वट पौर्णिमाच म्हणता ना, वडाचं पूजन करतात. अरे दुसऱ्या दिवशी वड पौर्णिमा राहते ना, त्याच्या आदल्या दिवशीच आमच्या मायमाऊलींना आनंद होतो की उद्याच्या दिवशी वट पौर्णिमा आहे. सकाळी लवकर उठतात, स्नान करतात, देवपूजा करतात, तुळशी मैयाला पाणी घालतात, घराते मध्ये पंचपक्वानाचं जेवण महिला तयार करतात आणि मस्तपैकी 10 वाजेपर्यंत जेवण बनवून तयार झालं की अंगावरती चांगले वस्त्र अलंकार घालतात, पूजेचं ताट तयार करतात आणि पूजेचं ताट तयार केल्यानंतर गावाच्या बाहेर वडाचं झाड असेल तर वडाच्या झाडाच्या जवळ जातात, वडाच्या झाडाची पूजा करतात, त्या झाडाला दोरा गुंडाळतात आणि सगळी पूजा झाली की हात जोडून वडाला प्रार्थना करतात, वडा पाव. हात जोडून वडाला काय प्रार्थना करतात? वडा पाव. वडापाव म्हणजे होडणार त्याला भेटतो तो वडापाव नाही, तुम्ही तिकडे नका जाऊ. वडापाव म्हणजे वडा झाडा पाव. आणि हा पती मला पुढच्या 7 जन्मापर्यंत भेटू दे. इमानदारी सांगा, माणूस कधी गेला का येड्या बाबडीला प्रदक्षिणा मारायला? खरं खरं सांगा, गेला का? गेला ना. ही पत्नी भेटू दे याचा करता माणसाने कोणता उपवास केला? उलट काही काही आगाऊपणा करून काय करतात माहिती का? बाई वड पौर्णिमा करून आली की तो जातो आणि सरळ गुंडाळलेले धागे उलटे काढत येतो आणि शेवटी वडाला प्रार्थना करतो, वडा माझ्या पत्नीने प्रार्थना केली ना की पुढच्या 7 जन्मापर्यंत मला हाच पती भेटू दे. ही माझ्या पत्नीने प्रार्थना केली ना तर पती सांगतो, वडा मी तुला प्रार्थना करतो की माझ्या पत्नी करता माझा हा 7वा जन्म ठरू दे, मला ही पुन्हा भेटू देऊ नको. त्याच्यामुळे पतीच्या पुण्यामध्ये पत्नीचा हक्क आहे. पत्नीच्या पुण्यामध्ये पतीचा हक्क नाही. उद्यापासून जर असं झालं कसं की पती शिव महापुराण ऐकायला आला आणि पत्नी घरी टीव्ही पाहत बसली, मग त्याच्याने होतं काय? हिच्या शिव महापुराण कथेचं अर्ध पुण्य पत्नीच्या वाटेवर जातं आणि त्याचं टीव्हीतलं पाप याच्या डोक्यावरती येतं. हे होऊ नये म्हणून कथा दोघांनी ऐकली पाहिजे. कारण शंकर परमात्मा एकटे कथा ऐकण्याकरता गेले का? सती मातेला सोबत घेतलं, कथा ऐकण्याकरता गेले. पुढे सती मातेने रामाची परीक्षा घेतली आणि रामाची परीक्षा घेतल्यानंतर भगवान महादेवाने सती मातेचा त्याग केला. दक्ष राजाने यज्ञाचं आयोजन केलं. शिवजीला सतीला निमंत्रण नाहीये. भगवान भोलेनाथाशिवाय यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही. भगवान भोलेनाथ हे जे दैवत आहे ना, तर भगवान भोलेनाथ हे कल्याणकारी दैवत आहे. शिव शब्दाचा अर्थ होतो कल्याण. कोणत्याही कामामध्ये शिवजीला जोपर्यंत आपण बोलवत नाही तोपर्यंत ते कार्य सिद्ध होत नाही, साध्य होत नाही. त्याच्यामुळे दिवसाची सुरुवात करत असताना प्रत्येक माणसाने जसं पांडुरंगाच्या मंदिरात जातो, जसं दत्त महाप्रभूच्या मंदिरात जातो, तसं हिंदू धर्मातल्या प्रत्येक माणसाने एक तांब्याभर पाणी घेऊन भगवान भोलेनाथाच्या पिंडीवरती दररोज चढवलं पाहिजे. आणि देवाच्या मंदिरापर्यंत येण्याकरता विलंब होतो ना,
तर भगवान भोलेनाथाला एकच प्रार्थना करायची, देवा तुझं जे मंदिर आहे, तुझं मंदिर माझ्या घराच्या सामने बनावं, समोर बनावं. एवढंच नाही तर तुझं जे मंदिर आहे तर तुझं मंदिर माझ्या हृदयात स्थापन व्हावं, ही भगवान भोलेनाथाकडे प्रार्थना करायची. मेरे घर के आगे तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे भोलेनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे भोलेनाथ तेरा मंदिर, मेरे घर के आगे भोलेनाथ तेरा मंदिर बन जाए. ओ मेरे घर के आगे भोलेनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे भोलेनाथ तेरा मंदिर. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे भोलेनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे भोलेनाथ तेरा मंदिर बन जाए. जब आरती हो तेरी मुझे घंटी सुनाई दे, मुझे रोज सवेरे भोलेनाथ तेरी सूरत दिखाई दे, सब भोजन करे मिलकर नशा कानों में खुल जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के आगे भोलेनाथ तेरा मंदिर बन जाए. आपल्या हृदयी रूपी मंदिरामध्ये भगवान भोलेनाथाचं वास्तव्य व्हावं, ही सगळ्यांनी भगवान भोलेनाथाकडे प्रार्थना करायची. दक्षाने ज्या टायमाला 33 कोटी देवतांना आणि साधू संत महात्म्यांना यज्ञामध्ये बोलवलं, सगळ्या देवांचं आगमन झालं, संत महात्म्यांचं ऋषीमुनींचं आगमन झालं, आणि त्याच्यामध्ये ज्या टायमाला दधीची नावाचे ऋषी आले, दधीची ऋषीने पूर्ण यज्ञ मंडपाचं परीक्षण केलं आणि सगळ्यांचे आसन दिसल्यानंतर महादेवाचं आसन दिसलेलं नाहीये. दधीची ऋषीने राजा दक्षाला सांगितलं, दक्षा हे तू अजिबात चांगलं केलेलं नाही, महादेवाशिवाय यज्ञ पूर्ण होणार नाही, आणि तू महादेवाला का बोलवलं नाही? दक्षाने सांगितलं, दधीची महाराज त्या महादेवाला बोलवायची काय गरज आहे? तो कुरूप आहे, त्याला कोणी आई नाही, त्याला कोणी बाप नाही, त्याला घर नाही, त्याला दार नाही, गावात राहत नाही, स्मशानात राहतो, आणि अशा माणसाला यज्ञामध्ये का बोलवायचं? दधीची ऋषीने सांगितलं, दक्षा अरे ज्या तोंडाने तू भगवान भोलेनाथाची निंदा करतोय ना, त्या तोंडाचा मात्र अंत झाल्याशिवाय राहणार नाही. दक्ष बोलतो, महाराज नाराज होऊ नका, आपल्या यज्ञामध्ये विष्णू आहे, इंद्र आहे, सर्व 33 कोटी देवता आहे, एकटा महादेव नसला तर काय फरक पडतोय, तुम्ही थांबा ना. दधीची ऋषीने सांगितलं, दक्ष हे बघ, महादेवाला जर तू बोलवत असेल तर मी थांबतोय, आणि महादेवाला जर तुला बोलवायचं नसेल तर मला निघून जायचंय. दधीची निघून गेले. दक्षाने दधीतीचा अपमान केला, पण त्यांचा बोलण्याचा सन्मान केला नाही. आणि एक वाक्य मी तुम्हाला सांगून जातो ऐका, अरे ज्या नगरीमध्ये, ज्या राज्यामध्ये साधू संत महात्म्यांचा अपमान होतो, त्या राज्याचा नायनाट होण्याकरता वेळ लागत नाही. त्याच्यामुळे महाराजांचं प्रमाण आहे की हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. साधू संत महात्म्यांची निंदा जर केली ना तर संत महात्मे सहन करतात, परंतु भगवान परमात्म्याला संतांची निंदा सहन होत नाही. आणि समाजाचा स्वभाव आहे मायबाप, जोपर्यंत चांगला माणूस जिवंत आहे तोपर्यंत लोकांना त्याचं महत्व किंमत कळत नाही.
समाजात चांगला माणूस आहे तोपर्यंत लोक त्याची निंदा करतात, त्याला नावं ठेवतात, बदनाम करतात. आणि तो माणूस गावातून समाजातून निघून गेल्यानंतर त्या माणसाची पुण्यतिथी ठेवतात आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने 8 दिवस कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतात. समाज कसा आहे? अरे वही समाज है यीशु क्रिस्तो को फांस पर लटकाया गया, ये वही समाज है महावीर के कानों में खिले ठोक दिए गए, ये वही समाज है संत तुकाराम महाराज को गाली दी, ये वही समाज है कि मीरा को राजस्थान छोड़ना पड़ा, जहर पीना पड़ा. आणि हा तोच समाज आहे की ज्या समाजाने ज्ञानोबांच्या झोडीमध्ये दगड टाकले. आज तुम्ही संबंध महाराष्ट्राचं निरीक्षण करा मायबाप. आपला चोपडा तालुका असो, शिरपूर तालुका असो, कोणताही पूर्ण महाराष्ट्राचं निरीक्षण करा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणतीही दिंडी निघू द्या, दिवसभर दिंडीमध्ये एकच भजन राहतं, ज्ञानोबा तुकाराम. बरोबर आहे ना आप्पा? दिवसभर दिंडीमध्ये एकच भजन राहतं, ज्ञानोबा तुकाराम. पुढे आहे का? दिवसभर भाविक भक्त वारकरी म्हणतात ज्ञानोबा तुकाराम, आणि त्याचा परिणाम संध्याकाळी गुलाबजाम. माझं बोलणं कळतंय ना? दिवसभर वारकरी काय म्हणतात? ज्ञानोबा तुकाराम, आणि त्याचा परिणाम संध्याकाळी खायला काय येतं? पण पुढे ऐका हो, मला पुढचा भाग सांगायचा आहे. अरे ज्या ज्ञानोबा तुकोबरांच्या नावावरती आम्ही पंचपक्वानाचं जेवण खाऊन गुलाबजाम खातो ना, अरे त्या माझ्या ज्ञानोबरायांना लोकांनी मधुकरी भेटून दिली. अरे संन्यासाची कार्टे म्हणून माऊलींना गावाच्या बाहेर आखलून दिलं. ज्ञानोबा सिद्ध बेटामध्ये राहायचे, त्यांची लोकांनी उपेक्षा केली, त्यांच्याशी कोणी चांगलं बोलत नव्हतं. आणि ज्ञानोबराय जर मधुकरी मागण्याकरता गावात आले ना, अरे लोकांनी त्या झोडीमध्ये दगड टाकली रे. जे देत होते त्यांना सुद्धा जीव दिलं नाही. एखाद्या महामाऊलीला दया यावी आणि तिने ज्ञानोबांच्या झोडीमध्ये पीठ टाकावं, आणि त्या महामाऊलीने जर ज्ञानोबांच्या झोडीमध्ये पीठ टाकावं ना, तर नास्तिक लोकांनी यावं आणि ज्ञानोबांची झोडी फाडून टाकावी. आणि माझ्या ज्ञानोबांच्या झोडीतून जे खाली पीठ पडलं, खाली पडलेलं पीठ पुन्हा भरतील म्हणून लातांनी घासून काढावं. इतका समाजाने त्रास दिला महाराज. एवढंच नाही, पुढे ऐका. सणाचा दिवस होता आणि माझ्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताबाईने विचार केला की सणाचा दिवस आहे, सगळ्यांच्या घरी पुरणाच्या पुड्या होणार आहे. आई वडील तर निघून गेले देहांत प्रायचित्ताला. छोटीशी मुक्ता विचार करते की मीच माझ्या भावांची आई आहे, मी माझ्या हाताने पुरणपोळ्या करणार आणि माझ्या भाऊंना खाऊ घालणार. असं म्हणून आई साहेब मुक्ताबाईने कुठून तरी पीठ मागून आणलं, पीठ मळलं आणि मांडे टाकण्याकरता खापरची गरज असते म्हणून चिमुकली मुक्ता खापर घेण्याकरता कुंभार दादाच्या घरी गेली. आणि चिमुकल्या मुक्ताबाईने कुंभार दादाला प्रार्थना केली, दादा हो सणाचा दिवस आहे, मला दादांना मांडे खाऊ घालायचे आहेत ना, मला खापर द्या ना. कुंभार दादानी मुक्ताईचं बोलणं ऐकलं आणि कुंभार दादाला मुक्ताईची दया आली आणि त्या कुंभार दादाने मुक्ताबाईला खापर दिलं. खापर घेऊन सिद्ध बेटात जात असताना मुक्ताई मनाशी विचार करते की बस आज मला कणिक पीठ भेटून गेलंय, मला हरभऱ्याची डाळ भेटून गेले, मला गुड भेटून गेलाय, ज्या खापरची मला अपेक्षा होती ना ते खापर सुद्धा मला भेटून गेले. मी जाणार पुरणाची पोळी करणार आणि पुरणाची पोळी करून माझ्या दादांना खाऊ घालणार. हातामध्ये खापर घेऊन सिद्ध बेटामध्ये जात असताना रस्त्यामध्ये एक पगडीवाला म्हातारा भेटला, विसोबा खेचर त्या म्हाताऱ्याचं नाव होतं. आणि त्या विसोबा खेचरने विचारलं, मुक्ता तू कुठं झाली? चिमुकल्या मुक्ताबाईने निष्कपट भावनेने बोलली, काका
आज सण आहे ना, आम्हाला आज पुरणपोळी करायची आणि पुरणपोळी टाकण्याकरता खापरची गरज असते ना, खापर घेऊन जातय काका. विसोबा खेचरने हातातील खापर हिसकून घेतलं आणि तो विसोबा खेचर बोलतो, का रे संन्यासाची तुम्ही कार्टी आहात? अरे आम्ही तुम्हाला गावात राहून देतोय, गावामध्ये येऊ देतोय, हेच तर तुमच्यावरती उपकार झाले. अरे चांगलं खाण्याची इच्छा झाली तर ती आमची झाली पाहिजे. तुम्ही संन्यासाची पोरं असून तुम्हाला चांगलं खाण्याची इच्छा होते असं म्हणून त्याने हातात घेतलेलं जे कापड होतं ना, ते जमिनीवरती आपटून फोडून टाकलं आणि तुकडे तुकडे त्या खापराचे तुकडे पाहिले आणि माझ्या मुक्ताबाईच्या रोडातून टप 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 पाण्याच्या दारात रडत रडत मुक्ताबाईच्या टायमाला सिद्ध बेटामध्ये गेली. ज्ञानोबांनी विचारलं, मुक्त तू का रडते? दादा, ओ दादा, मांडी टाकण्यासाठी खापर आणत होते, विसोबा खेचरने मिळालेलं खापर फोडून टाकलंय दादा. दादा मला मांडे भाजायचे आहेत, मी मांडे कशावरती भाजू? ज्ञानोबा बोलतात, मुक्ता अगं तू लहान आहे ना, समज आहे. मुक्ता तुला कळत नाही. ज्ञानोबांनी सांगितलं, मुक्ता अगं ज्याचा दादा ज्ञानेश्वर आहे त्याला मांडे टाकण्यासाठी खापरची काय गरज? असं म्हणून ज्ञानोबा खाली वाकले आणि ज्ञानोबा खाली वाकल्यानंतर योग ज्ञानाने माऊलीने आपली पाठ लाल केली आणि मुक्ताबाईने त्यावरती मांडे भासले. मला काय बोलायचं तुमच्याकडे की सन्मान समाज जोपर्यंत चांगला माणूस आहे तोपर्यंत त्याला देत नाहीये आणि तो चांगला माणूस निघून गेल्यानंतर लोकांना त्यांची महत्व किंमत कळल्याशिवाय राहत नाही. ज्या राज्यामध्ये साधूचा अपमान होतो त्या राज्याचा नायनाट होण्याकरता वेळ लागत नाहीये. रावणाची लंका का जळाली त्याचं कारण आहे, रावणाने बिभीषण सारख्या संतांचा अपमान केला. ज्या टायमाला हनुमान लंका जाळून निघून गेले, रावणाने तातडीची मीटिंग बोलवली आणि रावणाने सगळ्यांना विचारलं, सभासदो अरे अब क्या किया जाए? अरे वो बंदर अकेला आया और पूरा गांव जला करके चला गया. त्या टायमाला सगळे राक्षस उठले, सांगितलं, रावण सरकार चिंता क्यों करते हो, हम मर्द बैठे. हे सगळ्या राक्षसांचं बोलणं रावणला पटलं पण विभीषणाला पटलं नाही. ऐका, विभीषणजी उठून उभे राहिले आणि रावण दादाला सांगितलं, रावण दादा तुम्ही यांच्या अजिबात नांदी लागू नका. म्हणे का लागू नका? म्हणे रावण दादा माझं तुम्हाला एक म्हणणं आहे की हनुमान जेव्हा लंका जाळत होते तेव्हा तुमचे शिपाई काही सासरवाडीला गेले होते का? म्हणे नाही. म्हणे मग? म्हणे हनुमान जेव्हा लंका जाळत होते ना तेव्हा या राक्षसांनी दरवाजालातून कड्या कुलप लावले आणि घरामध्ये दबा भरून बसले. म्हणे मग आता जे म्हणतात ना मर्द बैठे, हे सगळे हनुमंतरायांच्या काही रजनीच्या गप्पा आहेत, यांच्या नांदी लागू नका. हे बिभीषणाचं बोलणं रावणाला कळालं आणि रावण बोलतो, बिभीषण तू सांग मी आता काय करावं? बिभीषणाने सांगितलं, रावण दादा तुम्ही फक्त एक काम करा. काय करा? रिघाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण आणि कुंभकर्ण. तुम्ही राम प्रभूंना शरण जा, त्यांची पत्नी वापस करा, तुमचाही प्राण वाचेल आणि राक्षस कुळाचा उद्धार होईल. रामाला शरण जा हे रावणाच्या कानावरती पडलं. ताड 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 तो सिंहासनातून खाली उतरला आणि त्याने विभीषणजीच्या कंबरड्यात लाथ मारली. रावणाने आज विभीषणाचा अपमान केला आणि त्याचा परिणाम थोड्याच दिवसामध्ये रावणाच्या राज्याचा नायनाट झाला. मुद्दा पटवायचा काय? आज दक्ष राजाने दधीची ऋषींचा बोलण्याचा सन्मान केला नाहीये.
दधीची ऋषीने सांगितलं की महादेवाला बोलवा, त्यांच्याशिवाय यज्ञ पूर्ण होणार नाही. त्याने अपमान केला, दधीची निघून जात आहे. त्या यज्ञामध्ये सती माता ज्या टायमाला आली, सती मातेला सगळ्यांचे स्थान दिसले, महादेवाचं स्थान दिसलं नाही. सती माता मनाशी विचार करते की जो माझा पिता माझ्या परम तेजस्वी पतीला मानत नाही, त्याच्यापासून झालेला देह मला ठेवायचा नाही. असं म्हणून आपण पाहिलं की सती मातेने योगाग्नीमध्ये उडी टाकली आणि धाड धाक 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 जडून सती माता योगाग्नीमध्ये भस्म झाली. पण ऐका, योग अग्नीमध्ये उडी टाकत असताना सतीच्या मनामध्ये एक भावना होती. सतीच्या मनामध्ये एक भावना होती की मला जन्मोजन्मी पती भगवान शंकर भेटला पाहिजे. अशी त्यांच्या सतीच्या मनामध्ये वासना होती. आणि संत महात्मे सांगतात की वासना पुनर्जन्म का कारण होती है. वासनेमुळे माणसाला पुन्हा जन्म प्राप्त होतो. महाराजांचं प्रमाण, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, 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 झाले अंगे हरी रूप, तेथे झाले अंगे हरी रूप, तेथे झाले अंगे हरी रूप, तेथे झाले अंगे हरी रूप, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म. संत महात्मे बोलतात की वासना पुनर्जन्म का कारण होती है. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मरताना जी वासना आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये निर्माण होते आणि त्या वासनेनुसार माणसाला पुढचा जन्म प्राप्त होत असतो. पहिल्या दिवशी आपण पाहिले की प्रत्येक समाजामध्ये एक संत जन्माला आला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की चर्मकार समाजामध्ये, चांभार समाजामध्ये जे संत जन्माला आले त्यांचं नाव काय सांगितलं होतं मी? काय बोललो होतो? रोहिदास महाराज, बरोबर. मग रोहिदास महाराज चांभार समाजातच जन्माला का आले आणि चांभार समाजामध्ये जन्माला येऊन त्यांनी जन्मभर बूट चप्पल शिवण्याचं काम का केलं? याच्या मागचं कारण असं आहे की रोहिदास महाराजांचा पूर्वजन्म इतिहास तुम्ही कधीतरी वाचून पहा. रोहिदास महाराज मागच्या जन्मामध्ये कोण होते माहिती का तुम्हाला? शुद्ध ब्राह्मण होते. ब्राह्मण जीवनभर परमार्थ केला. अज्ञानी लावावे सन्मार्गासी या नियमाला अनुसरून अनेक लोकांना परमार्थाला लावले. अनेक शिष्य वर्ग त्यांनी तयार केले आणि शेवटच्या अवस्थेमध्ये जेव्हा त्यांची तब्येत खराब झाली, आपल्या हिंदू धर्मामध्ये नियम आहे, माणसाची जेव्हा तब्येत खराब होते ना तेव्हा घरातले लोक विचार करतात हा काही जास्त वेळ आता टिकणार नाही, म्हणून घरातले माणसं करतात काय, मरणाऱ्या माणसाला खाटेवरून बाजेवरून खाली उतरवतात. आपल्या परिसरामध्ये खाटेवरून खाली उतरवता का खाटवरच मरू देता? काय इकडे नाना, खाटेवरून खाली उतरवता ना? आमच्या परिसरामध्ये मेल्यावरती जाळतात. आ नाही, मी चेक करत होतो इथे की घरी गेले बा तुम्ही. असं आमच्याकडे मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे सुद्धा? हा, जिवंत जाणण्याचा कोणीही प्रयत्न करू
ऍटलिस्ट प्रयत्न केला तर सल्ला पारगावकर महाराजांची होती तरी सांगू नये बर का. रोहिदास महाराजांना ज्या टायमाला जमिनीवरती खाली टाकण्यात आलं ना, त्यांचे अनेक शिष्य वर्ग त्यांना पाहण्याकरता येऊ लागले. त्यांचा श्रीमंत शिष्य त्यांनी नवीन बूट जोडा पायामध्ये घातला आणि जोडा पायामध्ये घालून रोहिदास महाराजांना पाहण्याकरता आले. दरवाजाच्या बाहेर जोडा काढला आणि आतमध्ये गुरुजींना पाहण्याकरता आले. यांचा पडल्या पडल्या लक्ष त्या जोड्यावरती गेलं. ऐका, पडल्या पडल्या लक्ष जोड्यावरती गेलं आणि मनामध्ये वासना निर्माण झाली, बस एकदा आजारातून चांगला झालो की सगळ्यात पहिल्यांदा असा जोडा विकत घेईल, अशी वासना निर्माण झाली आणि त्यांना मरण आलं. भगवंता मनात म्हणे, तुला एवढे बूट चप्पल जोडा चप्पल आवडता का? पुढच्या जन्मामध्ये जन्मभर शिवत बस बर का. याला काय म्हणतात? वासना. दुसरं उदाहरण सांगतोय का, श्रीमद भागवतामध्ये गणिका नावाच्या वेश्येचा प्रसंग येतो, जिला आपण स्पष्ट भाषेमध्ये वेश्या म्हणतो. त्या वेश्येला मराठी विश्वकोशामध्ये काही नावं आले. मराठी विश्वकोशामध्ये काही नाव आले. वेश्येला मराठी विश्वकोशामध्ये पहिला शब्द आहे तो म्हणजे जार, दुसरा शब्द आहे तो म्हणजे व्यभिचार, तिसरा शब्द आहे तो म्हणजे बंदगी, चौथा शब्द आहे तो म्हणजे अंगहीन आणि शुद्ध मराठीमध्ये वेश्येला म्हणतात हाट भेटीचे कलत्र. कोणत्या मराठीत? शुद्ध मराठीत. आपली मराठी कुठे ऍक्सिडेंट करेल याचा भरोसा नाही. आता 2 महिन्यापूर्वीचा किस्सा मी तुम्हाला सांगतोय का. 2 महिन्यापूर्वी माझी सुरतला कथा चालू होती. उधना परिसरात, उधना परिसरामध्ये माझी कथा चालू होती. ज्या गल्लीमध्ये माझी खूप मोठी कथा होती, ज्या चौकामध्ये माझी कथा चालू होती ना, तिथं आजूबाजूला गुजराती लोकांचे घर होते आणि कथा चालू होती मराठीमध्ये. त्या गुजराती बायांना मराठी समजायची नाही, पण भागवतावर त्यांची श्रद्धा होती. त्याच्यामुळे श्रद्धायुक्त अंतकरणाने ते महिला कथेमध्ये यायच्या. असं करता करता माझी 2 दिवसाची कथा पूर्ण झाली. पूर्ण झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांच्या जवळ आले आणि कार्यकर्त्यांना सांगितलं, जे महाराज कथा सांगतायत ना त्या महाराजांना आम्हाला भेटायचं. ते कार्यकर्ते थोडे आगाऊ होते. त्यांनी सांगितलं, महाराज कोणालाच भेटत, पण आपला तसा काही नियम, आपला कोणताच नियम नाही. म्हणून कधी कधी म्हणावं लागतं की मालक दिलदार है लेकिन चमचों से परेशान है. कधी कधी मध्ये लोक आगाऊपणा करतात, फेस टू फेस आमच्यापर्यंत येऊ देत नाही, काही हरकत नाही. तिसऱ्या दिवशी वापस त्या महिलाने सांगितलं की त्या महाराजांना आम्हाला भेटायचं आहे. मग त्यांनी होकार दिला आणि त्या महिला मला भेटण्याकरता आल्या. आणि त्या महिलांनी सांगितलं, महाराज आम्ही गुजराती आहोत. हिंदीमध्ये त्या बोलायला लागल्या, आम्ही गुजराती आहोत, आम्हाला मराठी समजत नाही. आमची तुम्हाला विनंती आहे, तुमची कथा समजत नाही पण ऐकायला गोड लागते म्हणून आम्ही बसतो. आमची तुम्हाला विनंती महाराज की उद्यापासून तुम्ही कथा हिंदीमध्ये करा. मग मी त्यांना सांगितलं, मावशी मला हिंदी बोलता येत नाही, जे येत नाही ते येत नाही. बरोबर आहे की नाही आप्पा? अज्ञान प्रगट करायला पण हिम्मत लागते. मला हिंदी येत नाही. त्यामुळे महाराज हिंदी जर तुम्हाला येत नसेल ना, पूर्ण हिंदीमध्ये नका करू, पण थोडं थोडं मध्ये मध्ये हिंदीमध्ये बोलत जा. म्हटलं ठीक आहे. मला येत नाही म्हणजे एवढी बी येत नाही की मध्ये बोलता येणार नाही. म्हटलं ठीक आहे मावशी, मी उद्यापासून थोडं थोडं हिंदीमध्ये बोलेन. 5व्या दिवशी माझी कथा सुरू झाली. भरगच्च समाज कथेला अनेक 100-200 तरुण पोरं माझ्या समोर बसून कथा ऐकत होते आणि बोलता बोलता मी कथेमध्ये हिंदीमध्ये बोललो की जिंदगी में सब कुछ करना लेकिन बेसन कभी मत करना. हिंदी सांगतो या. काय बोललो मी? कि जिंदगी में सब कुछ करना लेकिन बेसन कभी मत. हे त्या बायांना तर पटलं, पण आपला मराठी माणूस घरी गेला आणि त्याने त्याच्या बाईला सांगितलं, पाय मी 4-5 दिवसापासून कथा ऐकतोय आणि महाराज भारी भारी गोष्टी सांगताय. आज महाराजांनी काय सांगितलं माहिती का तुला? कि जिंदगी में सब कुछ करना लेकिन, हो काका ते बेसन नाही रे,
व्यसन म्हणजे व्यसन हा. आपली मराठी कुठे ऍक्शन करेल महाराज हे अजिबात सांगता येत नाही. एखाद्याला म्हटलं ना आपण का हो तुम्ही शिरपूरला प्लॉट घेणार होते, तुम्ही काबर प्लॉट घेतला नाही? तो म्हणतो महाराज मी शिरपूरला प्लॉट घेणार होतो, पण जो प्लॉट मी घेणार होतो तो प्लॉट मला परवडेबल नाही. म्हणजे परवडे मराठी आणि लेबल इंग्रजीवर का. कितीतरी शब्द मी तुम्हाला सांगेल बघा. जुन्या काळामध्ये माणसं जर पोरगी पाहण्याकरता गेले आणि पोरगी पाहून जर घरी आले तर घरातले लोक त्याला सहज एकच प्रश्न विचारायचे. घरातले लोक फक्त एकच प्रश्न विचारायचे की वळण कसं आहे. बरोबर आहे ना. कारण पूर्वीच्या काळामध्ये काय पाहिलं जायचं आ वळण पाहिलं जाय. आता भेटतच नाही म्हणून बिना वळणाची बी करून घेतात. पण पूर्वीचे जुने लोक काय पाहिजे वळण पाहिजे. म्हणून घरातले लोक काय विचारायचे वळण कसं आहे. मग पाहून आलेले लोक सांगायचे वळण सरळ आहे. मराठी लक्ष देऊन ऐका माझी बर. पाहून आलेले लोक काय सांगायचे वळण सरळ आहे. हे वाक्य ऐकून मला टेन्शन पडायचं. वळण सरळ कसं काय राहील कळतंय तुम्हाला. वळण सरळ कसं राहील. एक तर सरळ राहील नाही तर मग वळण राहील. एक तर वळण राहील नाही तर मग सरळ राहील. वळण सरळ कसं राहील या शब्दाचा अर्थ मला अनेक वर्ष कळाला नाही. मग कळालाच नाही का नक्की कळाला केव्हा माझं झालं तेव्हा. नाही मी खरं सांगतो बा माझं झालं तेव्हा मला कळालं की ही पोरगी फक्त आपल्या करता सरळ आहे आणि आपल्या मायबापांकरता वळणच आहे. आणि तेव्हा समजलं हे वळण सरळ आहे. किती शब्द सांगू बघा. आपण खेडेगावातले लोक आहोत. आपली मातृभाषा आहे ऐराणी. बरोबर आहे ना. हे पण ऐराणी गावातलाच आहे ऐराणपट्टीतलाच आहे. लहान पोरगा जर आईला त्रास देत असला आणि तो मुलगा जर आईचं ऐकत नसला ना तर रागाच्या भरामध्ये आई त्या पोराला एक शिवी देते. तशी ती शिवी नाही बर का. मी काही शिव्या सांगायला आलो नाही तुम्हाला. रागाच्या भरामध्ये आई त्या पोराला शिवी देते. तू अजिबात ऐकत नाही का. तुला 18 बावशा आहे म्हणता मावशी इकडे खरं खरं सांगा म्हणता ना. आई काय म्हणते तू कसं आहे तुला 18 बावशा आहे. 18 बावशा ही शिवी नाही बरं ऐकून घ्या. 18 बावशा ही शिवी नाही. 18 बावशा हा शब्द जर व्याकरणाच्या कसोटीवरती घासून पाहिला तर 18 बावशा या शब्दामध्ये मध्यम पदलोपी नावाचा समास आहे. कोणता सांगितलं मी. आपल्या गावामध्ये खूप मास्तर आहेत. त्यांच्या बोलणं माझं बोलणं त्यांच्या लगेच ध्यानामध्ये. 18 बावशा या शब्दामध्ये मध्यम पदलोपी नावाचा समास आहे. 18 बावशा कोणाला म्हणतात समजा तुम्हाला ऐका. 18 ते 22 याच्यामध्ये ज्याचं वय राहतं त्याला काय म्हणतात बोला ना काय म्हणतात. म्हणून कधी कधी आई पोराला म्हणते तू 18 बावशा आहे याच्यात नवल नाही. कधी कधी म्हाताऱ्याला बोलते महाराज आमना धल्ला ना. म्हणा ना घाबरतच का झाले महाराज आमना धल्ला ना 18 बावशा आहे. आजी तो आता 18 बावशा नाहीये आता तो लय 75 बावशा आहे. किती शब्द तुम्हाला सांगू ऐका. 2 माणसाचं जर भांडण चालू असलं तर एक भांडण आवरण्याकरता जातो आणि एकाला म्हणतो जाऊ दे ना भो त्याच्या काय नांदी लागतो. तो लय उपाधी माणूस आहे त्याच्या काय नांदी लागतो. अरे तो लय 3 पाट माणूस आहे. ऐकतो ना आपण 3 पाट शब्द ऐकलाय ना. 3 पाट बोलल्यावर तो भांडणारा काय करतो माहिती का ज्याच्या सोबत चालू आहे त्याला सोडतो आणि जो आवरायला आला होता त्याच्या मागे लागून जातो बरं का. कारण 3 पाट म्हटल्यावर लोकांना काय येतो लोकांना काका राग येतो. पण एक सांगतो तुम्हाला उद्यापासून तुम्ही कोणाला 3 पाट म्हणा नका म्हणा. उद्यापासून मला 3 पाट म्हणा. तुम्ही जर म्हटले ना तरुण पोरांनी बोलवलेला मुकेश मारा पारगावकर 3 पाट कथाकार आहे मला काही वाटणार नाही. तोंडावर बी बोलले ना मला काहीच वाटत नाही. मला आनंद होईल का कारण 3 पाट हा राग येण्याचा शब्द नाहीये. ऐकून घ्या. 3 पाट हा राग येण्याचा शब्द नाहीये. 3 पाट हा स्वाभिमानाचा शब्द आहे. 3 पाट कोणाला म्हणतात सांगू तुम्हाला सांगू ऐका.
तीन पाठ कोणाला म्हणतात? ज्या माणसाच्या जेवणाच्या ताटाला पाट, पाठीला पाट, बसायला पाट असा ज्याचा ताट त्याला म्हणतात. आपल्याला म्हणा बरं का, मला तीन पाठ म्हणा, पण पाठ किती लावायचे? किती लावायचे? 5 दिवसामध्ये एक आला. आज समजणे वाले को काही हरकत नाही. हा, मला म्हणायचं काय, मराठी भाषा आहे ही, मराठी भाषा वाकवली तशी वागते. आणि मराठी भाषेचा नियम आहे की कोणता शब्द कुठे वापरला पाहिजे हे मराठीच्या व्याकरणामध्ये सूक्ष्म सूक्ष्म नियम. आपलं कुठून वाढलं? शुद्ध मराठीमध्ये वेश्येला म्हणतात हाट भेटीचे कलत्र. मग हाट भेटीचे कलत्र म्हणजे काय? शब्द मोठा आहे आणि अर्थ मात्र गोड आहे. ऐका, या शब्दाचा अर्थ असा की हाट म्हणजे बाजार, भेटीचे म्हणजे भेटणारे, आणि कलत्र म्हणजे अवयव. माणसाच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाल्यानंतर पैशांवरती ज्या बाईचे अवयव बाजारामध्ये विकत मिळतात तिला म्हणतात हाट भेटीचे कलत्र, आणि तिला आपण स्पष्ट भाषेमध्ये म्हणतो वेश्या. मुद्दा कुठून वाढला? की गणिका नावाची वेश्या, वेश्या का झाली? तिने जीवनभर वाईट कर्म करून वाईट कर्मावरती पैसा का कमवला? ऐका, ही गणिका नावाची वेश्या मागच्या जन्मामध्ये कोण होती माहिती का तुम्हाला? ही गणिका नावाची वेश्या मागच्या जन्मामध्ये महान साध्वी होती. साध्वी बाई असून सुद्धा ती ब्रह्मचारी जीवन जगली. अनेक लोकांना तिने परमार्थाला लावलं आणि शेवटच्या अवस्थेमध्ये तिची तब्येत खराब झाली. वैद्य नाडी तपासण्या करता आले आणि नाडी तपासण्या करता वैद्यांनी तिच्या हाताला हात लावला. ऐका, नाडी तपासण्या करता वैद्यांनी तिच्या हाताला हात लावला आणि जीवनामध्ये पहिल्यांदा माणसाचा स्पर्श तिच्या अंगाला झाला. आणि माणसाचा स्पर्श अंगाला झाल्यानंतर तिच्या मनामध्ये वासना निर्माण झाली, हे भगवान, अरे माणसाचा स्पर्श एवढा चांगला राहतो, असं जर मला पहिल्यांदा माहिती राहिलं असतं ना, मी लग्न करून घेतलं असतं. अशी वासना निर्माण झाली. तिला मरण आलं आणि याचा परिणाम तिला पुढच्या जन्मामध्ये वेश्या व्हावं लागलं. वासनेमुळे कसा जन्म प्राप्त होतो अजून भागवतामध्ये कथा येते. आमचे कथाकार लोक घोडून घोडून प्रमाण म्हणतात. भागवताचार्य घोडून घोडून प्रमाण म्हणतात की जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला. ऐका प्रल्हाद बाबा, हे प्रमाण कोणत्या संतांच्या गाथ्यात नाही बरं. आणि खरं सांगू तुम्हाला, जड भरत हरणीच्या गर्भाला गेलाच नाही हो. आता सांगणारे जड जड भरत गेला हे सांगतात, त्या जडांबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण जड भरत हरणीच्या गर्भाला गेलाच नाही. मग हरणीच्या गर्भाला कोण गेला याचं चिंतन मी तुम्हाला सांगणार नाही, कारण ते भागवतातलं आहे. चालू शिव महापुराण, तो गोष्ट भागवतामध्ये येतो. हा फक्त मुद्दा तुमच्या पुढे काय मांडायचा आहे की मनामध्ये वासना निर्माण झाली की तशा पद्धतीने माणसाला जन्म प्राप्त होतो. आता पुढची कथा आपल्याला पाहिजे, परंतु ती कथा पाहण्याच्या पूर्वी वाणीला पवित्र बनवण्याकरता सगळ्यांनी 2 मिनिटापर्यंत हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं. राधा नाचे कृष्ण नाचे, राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन, नाचे गोपीजन, मन मेरो बन गयो सखी पावन वृंदावन, मन मेरो बन गयो सखी पावन वृंदावन. गोपीजन राधा नाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन, मन मेरा बन गयो सखी पावन वृंदावन, वृंदावन. तुम्ही सर्व कोण नाचे? कोण नाचे? राधा नाचे. मग आपली राधा का नाही नाचे? आपला कृष्ण का नाही नाचे? ज्या राधेला आणि ज्या कन्हैयाला 5 मिनिटापर्यंत आनंद घ्यायचा आहे ते उठून पावली खेळू शकताय. जय हो. ऐका, राधा नाचे हे कृष्ण, ज्यांचे गुडघे भरून येतात ना
त्यांना मोकळे करायची संधी राहते, तुम्हाला उमजत नाही. जय हो. राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपी जन मन मेरा बन गयो सखी पावन वृंदावन. हरि बोल. क्या बात है. क्या बात है. गंगा नाच